हॅलो फ्रेंड, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आपल्याकडे चटण्यांचे खूप प्रकार केले जातात. चटणी म्हटलं की तोंडी लावायला भरपूर जणांना आवडते आणि आपल्याकडे खूप प्रकारच्या चटण्या करतात. आज मी तुम्हाला 3-4 प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे. हे बघा, हे जवस आहे, ह्याला कुणी आळशी म्हणतं. हे जिरे आहे, हे सुकं खोबरं किसून घेतलंय मी 1 वाटी. याला खुरासणी म्हणतात, कुणी कारळी म्हणतं. हे शेंगदाणे आणि हा लसूण घेतलाय. हा लसूण आणि जिरं ह्या प्रत्येकीमध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या आणि 1 चमचा जिरं आपण घालणार आहे. इथं मीठ घेतले, चवीनुसार आपण त्यात मीठ घालणार आहे. हे लाल तिखट घेतले. लाल तिखट तुम्हाला किती तिखट करायचे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. 1 चमचा घाला, 2 चमचे घाला, कसंही आपल्या तिखट जसं हवं तसं. ह्यात आपण आता मी हे सगळं एक करून भाजायला घेते. हे बघा, इकडे गॅसवर मी कढई तापायला ठेवली होती. इकडे पण पॅन ठेवलाय. दोन्ही बाजूने जर भाजलं तर पटकन होईल. बघूया मग. एक करून भाजायला टाकते मी. हे बघा, ह्यात शेंगदाणे टाकते. शेंगदाणे चांगले भाजून घेते. आणि इकडे खोबरं टाकते. म्हणजे दोन्हीकडे पटकन 2-2 वस्तू भाजून होते. हे दोन्ही भाजल्यावर मग मी ते जवस आणि कारळं भाजून घेते. हे बघा, शेंगदाणे भाजून झाले, छान खरपूस भाजून घेतले. आणि इकडे खोबरं खूप नाही भाजायचं, जरासं थोडंसं अगदी हलकं फुलकं भाजून घ्यायचं. आता हे दोन्ही काढून घेते मी आणि मग त्या 2 वस्तू भाजून घेते. पण जवस आणि कारळे भाजताना जरा सांभाळून भाजायला लागतं, कारण ते अंगावर उडतं. चटका पण बसू शकतो आणि उडतं सगळं. त्यामुळं झाकण ठेवून भाजायचं. दाखवते मी तुम्हाला. आधी हे काढून घेते. हे बघा, हे खोबरं भाजून झालं, शेंगदाणे भाजून झाले. आता मी ह्यात जवस टाकते. आणि ह्यात कारळं टाकते. पण ह्या दोन्ही वस्तू उडतात अंगावर, त्यामुळे जरा जवस तर भाजत आलं की झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा, नाहीतर ते उडतं अंगावर. हे बघा, हे बघा, तडतडायला लागलं ना. जसे तीळ उडतात अंगावर तसं हे पण उडतं. हे बघा, हे उडायला लागलं. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. दोन्ही गॅस बारीक करते. दोन्ही उडायला लागले. उडतंय कसं, म्हणून झाकून ठेवायचं. गॅस बंद करते. हे बघा, हे पण कारळं भाजत आले. हा पण गॅस बंद करते, कारण हे लवकर करपतं. हे बघा कसं उडतंय. बंद करते गॅस. हे बघा, ह्या सगळ्या 4ही वस्तू आपल्या भाजून झाल्या. कारळं भाजलं, खोबरं भाजलं, शेंगदाणे भाजले आणि जवस पण भाजलं. हे शेंगदाण्याची सालं काढून घेते मी. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकी 1 बारीक चमचा जिरं, 4-5 पाकळ्या लसणाच्या, आणि आपल्याला जितकं तिखट घालायचं आहे तितकं तिखट घालायचं. आपल्या तिखटात मग जसं तिखट पाहिजे तसं. हा लाल मसाला आहे. हे मीठ. आता मी ह्या प्रत्येकामध्ये जिरं, मीठ, लसूण मसाला घालून चटण्या करून दाखवते तुम्हाला. तयार झाल्यावर दाखवते. जरा हे शेंगदाणे सगळं गार व्हायला पाहिजे, मग मिक्सरमध्ये घालता येईल. शेंगदाण्याची सालं काढून घेते आणि मग चटण्या दाखवते तुम्हाला.
हे बघा, ह्या आपल्या चटण्या तयार. ही बघा, ही शेंगदाण्याची आहे, ही जरा जाडसरच ठेवायची. ही खोबऱ्याची आहे, ही जवसाची आणि ही कारळ्याची. अशा ह्या गुणकारी चटण्या करून बघा एकदा. तोंडाला चव खूप येते ह्यानी. आणि हे मुख्य म्हणजे जवस आहे. हे जवस आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. लहान मुलांना जर सर्दी खोकला वगैरे झाला तर त्याचा काढा करून देतात. पण लहान मुलं काही तो काढा वगैरे पित नसली तर त्यांच्यासाठी ही चटणी जर केलीत ना तर ती अगदी खूप उपयुक्त आहे. चपातीबरोबर ती चटणी लहान मुलांना खायला दिली तर कफ जमा झालेला असेल तर तो निघून जातो. एकदा करून बघा ह्या चटण्या. चटण्या खूप प्रकारच्या असतात, पण मी ह्या 4 तुम्हाला दाखवल्यात, त्या करून बघा. आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.